कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच एव्हरीबडी. हे दोन्ही रेयॉन मधले दोन्ही फॅब्रिक सेम आहे पण प्रिंट्स वेगळे आहेत. हे थोडा अजरक टाइप आहे. हा आहे हा मस्लिन मधला आहे. हा थोडासा पार्टीवेअर कलेक्शन आहे. हे बघ सिक्वेन्स आहे त्याला छोटे छोटे. हो. सो हे लव्हेंडर कलर पण सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. खूप जणांना लव्हेंडर कलर हवाय तर मग अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. सो हे मला एक सांगायला आवडेल की मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं मिळतं त्यामध्ये एक वेगळा ग्लेज असतो. ह्याच्यामध्ये तो ग्लेज त्याच्या आतमध्ये मुरला ऍक्च्युली. अरे वा, कमळाची डिझाईन आहे. ऍक्च्युली पिचवाई टाइप आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी प्रचंड खुश आहे आणि आज मी एका सेलिब्रेशनला आलेली आहे. 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत माझ्या आवडत्या ब्रँडला. या ब्रँडबद्दलची स्टोरी फारच इन्स्पायरिंग आहे, खास करून त्या महिलांसाठी ज्या घर बसल्या व्यवसाय करतायत, होम ग्रोन बिझनेसेस आहेत, त्यांच्यासाठी ही स्टोरी फार महत्त्वाची आहे. या ब्रँडची सुरुवात ना घरापासून झाली. होम ग्रोन बिझनेस आहे म्हणजे घरापासून जेव्हा त्यांनी या ब्रँडची सुरुवात केली तेव्हा पहिले ड्रेस मटेरियल्स त्या विकत होत्या आणि मग लवकरच त्यांचा स्टुडिओमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि आत्ता मार्केटमध्ये किंवा तर इंडस्ट्रीमध्ये सिल्क मार्क असलेल्या ज्या हँड पेंटेड साडीज आहेत त्याचं आणि सोबतच कुर्तीज किंवा ड्रेस मटेरियल्स जे स्वतः फ्री हँड त्या स्वतः स्टुडिओमध्ये इन हाऊस करतात असं कलेक्शन त्यांचं खूप मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहे, मोठ्या डिमांडवर आहे. मी बोलतीये द डिझायनर पॅलेट बाय प्राची या ब्रँडबद्दल. सांगायचं झालं तर प्राचीताई कोविडमध्ये त्यांनी या ब्रँडची सुरुवात केली आणि बाळासोबत व्यवसाय कसा पुढे न्यायचा ही खूप इन्स्पायरिंग स्टोरी त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. तर चला, आत्ता मी आलेली आहे त्यांच्या स्टुडिओच्या इथे. पुण्यातील कर्वेनगर या एरियामध्ये आल्यानंतर कुठे यायचं आहे खरेदीला ते सांगते. आत्ता मी आहे पुण्यातील कर्वेनगर एरियामध्ये. इथे आल्यानंतर गिरिजा शंकर विहार तुम्ही विचारायचं. गेट नंबर 5 किंवा 4 असं तुम्हाला दिसेल. त्याच्या अगदी अपोजिट साईडला आहे द डिझायनर पॅलेट बाय प्राची. या एरियाला पोटनेस परिसर असं म्हणतात. तुम्ही ॲड्रेस स्क्रीनवर पाहू शकता. आणि सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडचं असं कलेक्शन पाहणार आहोत जे ह्या आधी आपण जे व्हिडिओज केले त्यामध्ये पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. पण मी अशीच आता 5 वर्ष झालेत आणि सेलिब्रेशन आहे म्हटल्यावर मी अशीच रिकाम्या हाती जाणार नाहीये. तर आज मी त्यांच्याकडे जाणार आहे छान असा केक घेऊन आणि आपण पहिले सेलिब्रेट करूयात आणि मग तुम्हाला मी कलेक्शन दाखवते. का लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे माझा आवडता ब्रँड द डिझायनर पॅलेट बाय प्राचीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू. चला, आपण पहिले सेलिब्रेशन करायचंय मग कलेक्शन पाहायचंय. हे पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये खरं तर होतंय. दिस इज सुपर एक्साइटिंग. चला या. ऐश्वर्या, थँक्यू फॉर गेटिंग अ केक अँड वी आर रिअली टच्ड. चला, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच एव्हरीबडी. 5 वर्ष झाली आहेत, अजून अशी 50 वर्ष होऊ देत ब्रँडला. छान छान मस्त. थँक्यू. तुम्हाला भरवते आधी मी. थांबा. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन्स. ह्यातलं हे घ्या थोडंसं, अगदी थोडंसं. हे मी तुला भरवते. वाव. मेहनतीने उभा केलेल्या ब्रँडला जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतं तेव्हा एक वेगळीच फिलिंग असते ना. इट्स अ फिलिंग ऑफ प्राईड आणि अ फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड है ना. सो ट्रू. तर सेलिब्रेशन झालेलं आहे आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं कलेक्शन पाहणार आहोत जे ह्याच्या आधी कधीच पाहिलेलं नाहीये. सो ताई, आपण काय दाखवणार आहोत आज प्रेक्षकांना? आज आपण आता ह्या सेक्शन मध्ये कुर्तीज दाखवतोय. वाव. 1 पीस कुर्तीज, काही 2 पीसचे सेट्स आहेत, काही 3 पीसचे सेट्स आहेत. ओके. सो वी विल स्टार्ट विथ द सिंगल कुर्तीज फर्स्ट. 1 पीस सेट. हे सगळे प्युअर कॉटन मधले आहेत. सो वेगवेगळे फॅब्रिक आहेत. कॉटन आहे, रेयॉन आहे, मोडाल आहे. सो हे जे आहेत हे कॉटन मधले आहेत आणि प्रत्येक कुर्तीवरती काहीतरी काम केलेलं आहे. खूप सुंदर आहे हे. वी नेक, त्याच्यानंतर अगेन एक सुंदर ऑरेंज मध्ये. सो हे असे कुर्तीज आहेत ना की हे एखाद्या आउटिंगला वगैरे किंवा डेली यूज साठी पण खूप मस्त कलेक्शन आहे. आणि ह्याची स्पेशालिटी सांगू का रेंजची? आपल्याकडे स्टार्टिंग रेंज कुर्तीजचे जे मी सगळे आज आपण दाखवतोय ते 500 to 950च्या रेंजचे आहेत. वाव. सो 500 to 950 म्हणजे 1000च्या आतमध्येच तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचे कॉटन कुर्तीज मिळणार आहेत आणि प्रत्येकाचं डिझाईन खूप वेगळं आहे. सध्या आम्ही फार तुम्हाला लिमिटेड कलेक्शन दाखवणार आहोत. सो अजूनही व्हिडिओमध्ये आपल्याला बाकीचंही कलेक्शन पाहायचं त्यासाठी. रेयॉन आहे. रेयॉन विथ एम्ब्रॉयडरी. वाव. सो रेयॉन असं फॅब्रिक आहे की ते ना त्याला इस्त्री वगैरे जास्त लागत नाही. रफ अँड टफ यूज साठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. हे पण रेयॉन मधलंच आहे. हे कॉर्पोरेट किंवा असं ऑफिस वेअरला खूप छान आहे. वा. खालती तुम्ही दामनला पण बघू शकता किती मस्त हेवी काम आहे त्याच्यावरती. आणि हे कॉर्पोरेट साठी छान आहे किंवा तर एखाद्या छोट्या मोठ्या फंक्शनला त्याच्यावरती सिल्वर जर आहे.
तर तेही छान दिसतंय. हे दोन्ही रेयॉन मधले दोन्ही फॅब्रिक सेम आहे पण प्रिंट्स वेगळे आहेत. हे थोडं अजरक टाइप आहे, हे रेग्युलर डिजिटल प्रिंट्स आहे पण फ्रंट बटन्स वाले आहेत. वाव, हे खूप जणींचं असतं ना की त्यांना फ्रंट बटन्स वाले हवे आहेत, जस्ट बिकॉज काही जणी बँकमध्ये किंवा टीचर्स आहेत तर त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे प्रेफरेबल असतात असे डिझाईन. आणि लेंथ पण जास्त, इफ यू सी द लेंथ ऑफ ईच कुर्ता म्हणजे असे व्यवस्थित लेंथ वाईज. हा, म्हणजे असं नाही की छोटी लेंथ आहे. सो प्रॉपर जी गुडघ्याच्या खालपर्यंत गेली पाहिजे लेंथ, आपली जी पोटरी असते तिथपर्यंतची लेंथ अपेक्षित असते कुर्तीमध्ये. सो ती लेंथ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. यातले साइजेस आपल्याला मिळणार आहेत युजली M to XXL. M to XXL. वाव. सो अगेन एक खूप सुंदर कलेक्शन ब्ल्यू मधलं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता समोर असं मिरर वर्क आणि थ्रेड वर्क आहे, पण ह्याला छोटंसं असं ते जे पॅच यूज केलंय ना दॅट इज व्हेरी डिफरंट, आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही लेगिन्स स्टाईल करू शकता. त्यातला हा एक दुसरा रेयॉन मधलं आहे. आणि रेयॉन असं फॅब्रिक आहे ना की 12ही महिने तुम्ही वापरू शकता. ह्यामध्ये गरम होत नाही जास्त, आणि हिवाळ्यातही वापरण्यासाठी एकदम सोबर असं फॅब्रिक आहे ते. आता हे फ्लोरल प्रिंटचं कॉटन आहे. व्हेरी नाईस. किती डिसेंट आणि क्लासी लुक देणारे कुर्तीज आहेत. खूप सुंदर वाटतंय हे. आणि मेन इथे बघा, इथे बटन्स फक्त इथे आहेत, पण इथे तुम्हाला वरती हुक देण्यात आलेला आहे, त्यामुळे असं नाही की समोरून ओपन आहे आणि वी नेक जास्त किंवा तर डीप दिसेल अशा पद्धतीचं नाहीये ते. आता हे बघ, हे ब्लॉक प्रिंटचं कॉटन आहे, ह्याला पॅच लावलेला आहे आणि थोडं कांथा विथ मिरर वर्क आहे. हा थोडासा हेवी ह्याच्यातला आहे, पण कॉटनच आहे, पण थोडंसं काम जास्ती आहे त्याच्यावर. मस्त हँडवर्क. ग्रेट. खूप सुंदर कलेक्शन आहे. आम्ही फार लिमिटेड व्हरायटी दाखवतोय, मी पुन्हा मेन्शन करते, कारण दाखवणं शक्य नाहीये. आता हे बघ, हे रेयॉन मधलंच आहे, त्यालाही मशीन एम्ब्रॉयडरी आहे. सो यू कॅन इदर मॅच इट विथ व्हाईट पॅन्ट्स, व्हाईट लेगिंग्स किंवा बेबी पिंक कलरचे. मोनोक्रोम जर करायचं असेल तर, पण ह्याच्यामध्ये व्हाईट विल लुक व्हेरी नाईस व्हेन यू डू अ कॉन्ट्रास्ट. अगेन रेयॉन. आणि अगेन ह्याच्यावरती तुम्ही बघितलं तर हेवी वर्क करण्यात आलेलं आहे. सो हे सगळं हँडवर्क आहे आणि ते किती क्लास आणि रेखीव दिसतंय. सो एका नॉर्मल कुर्तीला थोडं लुक एनहान्स करण्यासाठी म्हणून ते करण्यात आलेलं आहे. देन कॉटन मधलं आहे. वा, हा व्हाईट वाला किती गोड आहे. सो ह्याच्यामध्ये ऍक्च्युली सेल्फ डिझाईन आहे थ्रेडची, पण हे सगळं जे काम दिसतंय ना हे खूप क्लास दिसतंय. मस्त वाटतंय हे. आणि हा ऍक्च्युली बघायला गेलं तर व्हाईट नाही तर मोती रंग आहे, आणि कोणत्याही ओकेजनसाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. ह्याच्यावरती ऑक्सिडाइज दागिने घालून गेलात ना तर तुमचा पार्टी लुक होऊ शकतोय. हो अगदी. हा परत रेग्युलर ऑफिस वेअरचा आहे. मस्त आहे ना. सो हे जे काही कलेक्शन आम्ही दाखवतोय ते तुम्हाला 500 रुपयांपासून ते 950 रुपयांपर्यंतच्या कलेक्शन मध्ये अवेलेबल होणार आहे. हा आहे, हा मस्लिन मधला आहे. हा थोडासा पार्टीवेअर कलेक्शन आहे. हे बघ, सिक्वेन्स आहे, त्याला छोटे छोटे विविंग मध्ये सिक्वेन्स आहेत, आणि मग हे एम्ब्रॉयडरी वगैरे त्याच्यावरती आहे, त्याचाच योक लावलेला आहे. सो गळ्याच्या इथे तुम्ही डिझाईन बघू शकता, स्लीव्स वरती डिझाईन पाहू शकता. हे खूप हेवी काम आहे सिक्वेन्सचं. सो अगेन हे एक पार्टी लुक म्हणून खूप सुंदर ऑप्शन आहे त्यातला. हा एक ना असं साधारण पिकॉक कलरचं आहे, ब्लू, आणि ह्याच्यावर हे सगळं हँडवर्क आहे. हे छोटे छोटे सिक्वेन्स केलेत. हे पूर्ण लेझी डेझी स्टिच जे असतं ते सगळं हाताने केलेलं आहे, पूर्ण हँडवर्क. आणि खूप युनिक असे कुर्तीज आहेत. हे माझ्या मते मार्केटमध्ये इतर कुठे इझिली मिळणार नाहीत, कारण की ते हँडवर्क वगैरे सहजासहजी मिळत नाही. नॉर्मल कुर्तीज मिळून जातात. हे मोडाल. वा. सो मोडाल, आणि त्याच्यावरती पण जर बघितलं तर हँडवर्क बघा किती वेगळं आहे, आणि कॉन्ट्रास्ट कलर यूज करण्यात आलेला आहे. कुर्तीचा जर पूर्ण तुम्ही पॅटर्न बघितला तर पुढून आणि मागून पूर्णपणे ते भरलेलं आहे, पण समोर मात्र डिझाईन त्याला वेगळी करण्यात आलेली आहे. सुंदर वाटतं हे पण. हे बघ, हा आता एकदम ब्राईट एक वेगळा काढलाय दाखवायला. ह्याला हे पूर्ण असं काम केलेलं आहे, आणि ह्याला विथ लाइनिंग येणार. मोडाल मस्लिन आहे हे. व्हेरी नाईस. खूप सुंदर. हो येस. सो आतमध्ये तुम्ही त्याच रंगाची लाइनिंग पाहू शकता. सो सी थ्रूचा टेन्शन घ्यायची गरज नाही. तर हा परत आपला रेयॉन मधला आला पीस. वा. रेयॉन सध्या ना पीपल आर प्रिफरिंग, लाईक आम्ही जेव्हा मार्केट स्टडी केलं, सो लॉट ऑफ पीपल हॅव आस्क्ड फॉर रेयॉन. हेवी क्वालिटी रेयॉनचं ठेवा म्हणतात. हा, कारण की त्याचा फ्लो चांगला असतो आणि लो मेंटेनन्स आहे ना, म्हणजे रफ अँड टफ यूज साठी खूप चांगलं आहे, आणि सगळ्या स्किन टाईपला सूट होणार आहे. मस्त. हे बघ, हा साधारण मेहंदी ग्रीन कलरचा आहे. थोडंसं छोट्या फंक्शन साठी पण आपण हा यूज करू शकतो. अगदीच. त्याच्यावरती पण हेवी काम करण्यात आलेलं आहे, आणि छोटे छोटे बुट्टी तुम्हाला दिसतील संपूर्ण कुर्तीवरती. फॅब्रिक खूप छान आहे. क्वालिटी इज व्हेरी नाईस ऑफ द फॅब्रिक. ब्लॅक.
किती क्लास. आता तर बऱ्याच जणांची तयारी असणार आहे की न्यूली वेड जे आहेत त्यांना संक्रांतीसाठी ऑफिस गोईंग असतील तर मग ऑफिसमध्ये साडी नाही घालून जायची आहे, तर मग हेवी कुर्ती हवी आहे ब्लॅक मधली, बेसिक नकोय पण छान. तर मग हे बघा ह्याच्यावरती गोल्डन असं सिक्वेन्स लावण्यात आलेलं आहे. सो हे सगळं गोल्डन आणि ब्लॅक वर्क आहे, त्यामुळे तुम्हाला हे खूप छान पद्धतीने कॅरी करता येऊ शकणार आहे. आणि अगेन एक सुंदर वाईन कलर, वाईन कलर किती मेहंदी बघितला ना त्या टाइपचा, व्हेरी नाईस, खूप छान. आणि अगेन ह्याचे स्लीव्स पण तुम्हाला हे अशा पद्धतीचे दिसणार आहेत आणि समोर मस्त काम आहे त्याच्यावरती हेवी वर्क. सो हे तर झालं कुर्ती. कुर्ती व्यतिरिक्त आपण काय ठेवलंय अजून आपल्याकडे? आपण 2 पीस, एखादा 2 पीस दाखवूयात आणि मग थोडे 3 पीस थोडेसेच दाखवूयात. आपण लिमिटेड व्हरायटी दाखवतोय, म्हणजे सगळे आपल्याला दाखवता येत नाहीयेत. ओके, दिस इज अ 2 पीस प्युअर कॉटन मधला आहे. ह्याला पॅन्ट येणार. ओके, ब्लॉक प्रिंटची पॅन्ट आहे ही, प्रॉपर साईज. आणि हे सगळं त्याच्यावर हे काम आहे. ह्याच्यात कलर्स आहेत आपल्याकडे. हे सगळं थोडंसं एनहान्स करण्यासाठी हा योक लावलाय, त्याचा पॅच लावलाय बॉटमचा आणि हे थोडंसं एनहान्स केलेलं आहे. किती मस्त आहे हे. आणि फॅब्रिक किती छान आहे ह्याचा. तर ह्याची प्राइस रेंज साधारण 900 पासून आपल्याकडे 2 पीसेस आहेत, पॅन्ट आणि कुर्ता. ओके, सो हँडब्लॉक प्रिंट्स आहेत आपल्याकडे. हँडब्लॉक आहेत, डिजिटल आहेत. ओके ओके, ग्रेट. मिक्स, कारण डिजिटल मध्ये पण काही काही छान येतात. येस, हो हो हो. देन आपण आता पार्टीवेअरचे 3-4 पीसेस दाखवते मी, कारण लग्न सराई आहे. हा, अगदी. आणि काही जणींचं असतं ना की त्यांना लग्नामध्ये छान असा ड्रेस घालून जायचा आहे, तर मग त्यांच्यासाठी. अच्छा, हे पूर्ण मोनोक्रोम आहे, म्हणजे पॅन्ट आणि टॉप आणि दुपट्टा सेम कलर मध्ये. पॅन्ट पण त्याची ठेवलेली आहे. हे सगळं काम आहे त्याच्यावर, हे एम्ब्रॉयडरी आहे आणि हा त्याच्यावर पूर्ण दुपट्टा येणार. सो थोडेसे सिक्वेन्स आहेत कुर्तीवरती. दुपट्ट्याला जस्ट त्यांनी बॉर्डर दिलेली आहे बिकॉज द योक इज क्वाईट हेवी. आणि ह्याला खाली प्रॉपर पॅन्ट येणार. मस्त. आपल्याकडे ह्यांची स्टार्टिंग रेंज काय जाते 3 पीसची? 3 पीसची जे कॉटन मधले आहेत त्याची साधारण 1550 पासून स्टार्ट होते, 1500-1550 पासून अप टू 2500. बरं. हा बघ, हा डेली वेअर साठी, ऑफिस वेअर साठी बघ. फॅब्रिक बघ तू, कॉटन प्युअर आहे. मस्त. थोडंसं त्याला एनहान्स केलेलं आहे, म्हणजे अगदीच प्लेन नको म्हणून. अगदीच प्लेन नकोय तर हे बघा, हे रिअल मिरर आणि त्याला हेवी थ्रेड आणि त्याचसोबत इथे पॅच सुंदर युज करण्यात आलेला आहे. कधी कधी ना फॉईल असतं मिररच्या ऐवजी, पण हे वी आर व्हेरी पर्टिक्युलर की पेपरचं फॉईल नाहीये, मग ते ना एका धुण्यात ते निघून जातं. व्हेरी बॅड. सो दीज आर मिरर्स. हे बघ, हा बघ, हा पीच कलरचा आहे, हा परत हेवी मधला आहे. व्हेरी नाईस. सो हे असं फंक्शनला जर साडी नेसायची नसेल, आपण साड्या पण दाखवणारच आहोत, पण इन्स्टेड ऑफ दॅट हे बघ, हा थोडासा वेगळा दुपट्टा. आणि ऍक्च्युली जे कॉलेज गोईंग मुली आहेत ना, त्यांचे डेज आता सुरू होणार कॉलेजमध्ये, ट्रेडिशनल डे वगैरे, तर त्या मुलींना पण साडी नकोय, तर मग कॉलेजसाठी मुलींना तुम्ही असे ड्रेसेस घेऊ शकता जे डिसेंट पण दिसणार आणि सध्या ट्रेंडलाही फॉलो करतायत. असं हे साधारण L, XL किंवा XL, XXL अशा 2 साइजेस मध्ये आहेत. ओके ओके, पण ते ऑल्टर आपण करू शकतो, साइडनी कमी करू शकतो. अच्छा, बरं. हे बघ, हा किती सुंदर आहे, ब्राईट असा. अगदी. आणि एकदम डिझायनर सूट म्हणतो ना, डिझायनर पीस ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीचं. स्लीव्स वर काम आहे आणि हे दुपट्टा बघा किती मस्त आहे, खूप सुंदर वाटतं. आणि कलर किती व्हायब्रंट आहे, ब्राईट. आणि खालती पण तुम्ही जर त्याचं दामन बघितलं तर समोरून फक्त मध्ये थोडी स्पेस आहे, पण दामन त्याचं छान भरलेलं आहे. गळ्याच्या इथे वी नेक आहे, छान भरलेला आहे. आणि हा असा सुंदर ऑर्गेन्झाचा दुपट्टा, मस्त. हा पण एक आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी प्रिटी पीस. नाईस. सो ह्याच्यामध्ये आतमध्ये मलमलचं लाइनिंग आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग. युजली काय होतं, बाहेरच्या बाजूला जे फॅब्रिक यूज केलं गेलंय त्याच्यावरती जे वर्क आहे त्याच्यामुळे अशा हेवी ड्रेसेसमध्ये खूप गरम होऊ शकतं कधीतरी, किंवा ते टोचू शकतं. पण ह्याच्यात काहीच टोचणार नाही, इतकं कमाल फॅब्रिक आहे. आणि तुम्ही हे खालती दामनला जर बघितलं ना, तर मला ही डिझाईन खूप आवडली आहे. सो हे बघा, ही लेस लावण्यात आलेली आहे सुंदर अशी, आणि हेवी वर्क आहे त्या ड्रेसवर. दुपट्टा पण बघ, जरा थोडा हेवी दुपट्टा दिलाय ह्याला, खूप सुंदर वाटतोय. कटवर्क आहे त्याच्यावर, त्याचसोबत हेवी डिझाईन आहे त्याची, खूप सुंदर. आणि कलर किती छान आहे, मस्त. सो हे सगळे साधारण 1550 पासून ते 2500 पर्यंत आहेत. सो इट्स अ रेंज, म्हणजे एका पर्टिक्युलर ह्याची आपण आता नाही सांगतो, पण त्या रेंज मध्ये हे सगळे अवेलेबल आहेत. 3 पीस आपल्याकडे 1550 ते 2500च्या रेंज मध्ये आहेत. हे आता फक्त 4-5 पॅटर्न्स दाखवलेत, आपल्याकडे आहेत अजून, पण त्याच्यासाठी आम्हाला स्टोर व्हिजिट करावं लागेल, स्टोर व्हिजिट करायला लागेल. ग्रेट. आता हे तर झालं, आता ह्या व्यतिरिक्त आपण काय दाखवणार? आता नेक्स्ट सेक्शन मध्ये आपण ड्रेस मटेरियल्स बघूयात. कम्प्लीट लॉन्च, नवीन लॉन्च आहे. ग्रेट. ड्रेस मटेरियल्स, पण असे की ते आपण ह्याच्या आधी कधीच त्यांच्याकडे पाहिलेले नाहीयेत, अगदी न्यू लॉन्च आहे आणि ते आपल्या व्हिडिओमध्ये करतायत. तर ह्याची काय व्हरायटी, यामध्ये काय काय व्हरायटी मिळणार आहे आणि साधारण कॉस्ट कशी जाते? ह्याच्यामध्ये आपण बेस चंदेरी फॅब्रिकचं वापरतोय
आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं विविंग आहे. इधर जामदनी असणार आहे किंवा पश्मिना असणार आहे किंवा पैठणीचं असणार आहे. आणि स्टार्टिंग रेंज असणार आहे त्याची 1600 पासून 1600 ते 2800-2900 पर्यंत आहेत हे मटेरियल्स. आणि अप टू 20th डिसेंबर, 1 महिना जो आपला अॅनिव्हर्सरी सेल आहे त्याच्यामुळे ड्रेस मटेरियल्स वरती फ्लॅट 10% डिस्काउंट आहे. वा मस्त. सो हे सगळं काही युनिक कलेक्शन आहे आणि प्रत्येकामध्ये रंग मिळतील की कसं काय? रंग मिळणार. प्रत्येकामध्ये साधारण 3 ते 4 आणखीन कलर्स आहेत. आपण एक एकच डिस्प्ले केलेला आहे. बघितलं तर वी हॅव ऑल व्हरायटी अवेलेबल. मस्त. चलो बघूयात एक एक. हा आपला फर्स्ट वन आहे. बेबी पिंक आहे, एकदम फ्रेश पिंक कलर आहे. आणि इफ यू सी जसं गोल्डन स्लाइटली गोल्डन आहे, असं रेशम सारखं इफेक्ट आहे. पूर्ण विविंगची ओढणी आहे, फुल आहे, खूप सुंदर आहे. मोटिव्स पण सुंदर आहेत, फ्लावर्स मोटिव्ह आहे. सो ह्याचा टॉप बॉटम सेम कलर मध्ये आहे. ऑल मोनोक्रोम. व्हेरी नाईस. खूप सुंदर आहे. मंडळी, लग्नाचं केळवण आहे कोणाचं तर गिफ्ट देण्यासाठी म्हणून घेऊ शकता, किंवा आहेरामध्ये साडी नाही द्यायची आहे तर आहेरासाठी म्हणून लग्न सराईच्या तुम्ही असे सुद्धा काही पीसेस घेऊ शकता. म्हणजे अगदी 4-5 हजाराची साडी घेण्यापेक्षा आय थिंक दिस इज द व्हेरी गुड ऑप्शन आहेरासाठीचं. कॉज हे ते त्यांच्या आवडीने शिवू शकतात आणि त्यांच्या मेजरमेंटमध्ये असेल, त्यामुळे ते वाया नाही जाणार आणि ते कायम यूज मध्येच राहणार आहे. आणि कुठल्याही एज ग्रुपला सूट होईल. अगदी यंग गर्ल्स, कारण कलर्स पण वेगळे, कलर्स खूप सुंदर आहे. इव्हन सिनियर लेडीज पण घालू कम्फर्टेबल घालायला, कारण फॅब्रिक मध्ये गरम होणार नाही. हा सॉफ्ट आहे, भरपूर सॉफ्ट मटेरियल आहे, त्यामुळे मला नाही वाटत ह्याच्यामध्ये कोणालाही गरम होईल. इतकं क्लास फॅब्रिक आहे, खूप सुंदर. ह्याचं डिझायनिंग वेगळं आहे सगळं. वा, प्रत्येकाचं हे वीव खूप वेगळं आहे ना. वेगळं आहे. हा दुपट्टा आणि एकदम सॉफ्ट आहे. पेस्टल सगळे कलर्स खूप सुंदर असा पेस्टल टोन. तिसरा जो आहे दिस इज जामदनी स्टाईल. दिस इज नॉट जामदनी बट दिस इज जामदनी स्टाईल. ओके. पण चंदेरी बेस मध्ये आहे. वा, त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन जरीचं पण काम आहे आणि रेशीमचं पण तुम्हाला विविंग बघायला मिळणार आहे. आणि त्याच सोबत इथे दामनला पण बऱ्यापैकी काम आहे, त्यामुळे ते तुम्ही युटिलाइज करू शकता ड्रेसच्या डिझायनिंगच्या वेळेला. आणि असा पूर्ण भरलेला दुपट्टा आहे. ह्याच्यावर यू कॅन जस्ट वेअर मोतीचं वगैरे. हा, फक्त खूप छान दिसणार आहे. आणि ह्याला ना लेंथ व्यवस्थित घेता येते कुर्त्याला. म्हणजे कधी कधी ना आता फॅशन आहे की पीपल वॉन्ट कुर्ताज विच आर लॉंग घालायचे. तर तुम्ही आरामात 45-46 इंचापर्यंत ह्याचा कुर्ता शिवू शकता. व्हेरी नाईस. आम्ही शिवलेले सांगू शकतो. हा एक वेगळा ह्याचं बघा, योक एकदम वेगळं आहे. सो गळ्याच्या इथे ऑलरेडी डिझाइन केलेलं आहे, त्यामुळे फक्त मेजर प्रमाणे शिवायचं आहे. कलर पण एकदम छान आहे, सटल आहे. मेहंदीसाठी म्हणून हे तुम्ही यूज करू शकता. पेस्टल. वा, अगेन वेडिंग मध्ये यूज होईल अशा पद्धतीने. आणि दामनलाही तुम्हाला इथे असं हे दिसणार आहे, ज्यामुळे तुम्ही हे पॅन्टलाही यूज करू शकता किंवा ड्रेसच्या दामनलाही युटिलाइज होईल अशा पद्धतीचं पॅच. आणि आपल्याकडे ह्या ड्रेसेसची खासियत आहे की फ्रंट आणि बॅक दामन दोन्हीला काम येणार. अरे वा, व्हेरी नाईस. म्हणजे पण तुम्ही वापरू शकता. किती छान, मस्त. सो प्रत्येकाची डिझाईन जर मंडळी तुम्ही बघितली तर आतापर्यंत जे काही आपण दाखवतोय प्रत्येकाची डिझाईन ही खूप वेगळी आहे आणि खूप युनिक दिसतेय. त्यातले काही पीसेस आहेत त्याच्या स्लीव्स वरती पण काम आहे. अच्छा, बरं. ह्याच्यात नाही दाखवता येते कारण असं आपण केलेलं आहे. येस, पण सम ऑफ देम हॅव वर्क ऑन द स्लीव्स एज वेल. मस्त. सो अगेन एक खूप सुंदर, ह्याच्यामध्ये फुलं आणि फुलांची अशी बुट्टी म्हणजे मोटिव्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो अगेन अ व्हेरी गुड कलर ऑप्शन. आणि हे असे पीसेस तुम्हाला मार्केटमध्ये इतर कुठेच मिळणार नाही. हे खूप एक्सक्लुझिव्ह आणि युनिक कलेक्शन आहे, त्यामुळे आय थिंक अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. स्वतःसाठी पण तुम्ही एकदा नाही तर खूप वेगवेगळ्या इव्हेंट्सना यूज करू शकता. दिस इज अनदर जामदनी स्टाईल. कोयरा घेतलेला आहे. हो, येस. आणि याच्यामध्ये ना हे असं जरीचं आणि रेशीमचं विविंग आहे, त्यामध्ये छान दिसतंय हे. आणि दुपट्टा पण असा छान भरलेला आहे, मस्त. हेवी आहे आणि पण सटेल आहे, जास्त हे नाही. खूप सुंदर वाटतंय. शकतं. लाईट वेट आहे. आणि कलर तुम्ही जर बघितलं मंडळी तर डस्की टोन जो आपण म्हणतो मेहंदी कलर मधला त्या पद्धतीचा आहे, त्यामुळे गिफ्टिंग साठी छान आहे किंवा स्वतःसाठी म्हणून पण तुम्ही घेऊ शकता. त्यात आणखीन 5 कलर्स आहेत. 4 ते 5 त्याच्यामध्ये आहेत अजून 5 कलर्स घेऊ शकते. बाकी ह्या सगळ्यामध्ये 4 ते 5 शेड्स आहेत. फक्त हे जे पॅटर्न आहे, हा जो कलर टोन असतो, दिस कलर चार्ट इज मेनली पेस्टल्स. अच्छा. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला असं ब्राईट रेड किंवा हॉट पिंक वगैरे नाही मिळणार. ऑल सटल शेड्स. ट्रेंड इज मोर. अगदी. हो, म्हणजे खूप जणांचं असं आहे की आम्हाला ब्राईट कलर्स आमच्याकडे खूप झालेत, आता पेस्टल किंवा डस्की किंवा तर नवीन कलर टोन्स काय मार्केटमध्ये आलेत ते वापरायचे आहेत, तर मग त्यांच्यासाठी घेऊ शकता. हा याच्यावर मोटिव्ह लीव्स आहे. वा, सगळं एकदम टोटली डिफरंट आहे. लव्हेंडर शेड, त्याच्यावरती फुलांचं मोटिव्ह. मस्त,
खूप सुंदर. सो दुपट्टा पण बघू heavy शकता आहे. आणि दुपट्ट्याला फिनिशिंग खूप छान आहे, म्हणजे टॅसल्स वगैरे Tassels लावून. वगैरे आहे. सो हे लव्हेंडर कलर पण सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. खूप जणांना लव्हेंडर कलर हवाय, तर मग अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. दिस वन इज अनदर डिझाईन. हे ट्युलिप्स आहे त्याच्यावर. सो दुपट्टा आहे. दुपट्ट्यावरती तुम्ही जर बघितलं तर दुपट्ट्यावरती तुम्हाला ही अशी डिझाईन दिसणार आहे आणि मेन जो त्याचा कुर्ता आहे त्याची डिझाईन मात्र ही अशा पद्धतीची आहे. सो वरती तुम्हाला असे बुट्टी पाहायला मिळणार आहेत आणि खालच्या बाजूला दामनला मात्र हेवी बॉर्डर देण्यात आलेली आहे. सो अगेन अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. गिफ्टिंगसाठी माझ्या मते हे खूप सुंदर आहे. स्वतःलाही तुम्ही घेऊ शकता की सणासुदीला वापरायचे आहेत म्हणून, पण लग्न सराईमध्ये गिफ्ट काय द्यावं आणि काय असं युनिक आपण दिलेलं आहे ते असं लक्षात राहील, तर मग असे काहीतरी आउटफिट्स घेऊ शकता. हा आपला पुढचा आहे कॉटनचा. कॉटन. हा, ह्याच्यावर हे डिजिटल प्रिंटचा पूर्ण दुपट्टा आहे. अच्छा, ओके. टॅसल्स आहेत ओढणीला आणि हे हेवी heavy काम work आहे ह्याच्यावर. काम एम्ब्रॉयडरीचं आहे पूर्ण. मस्त. So तुम्हाला पाहिजे तसं यू कॅन डू युअर नेक. नाईस. आणि हा आमचा चंदेरी बेसवर पैठणी आहे, पण सिल्क आहे. हा ओ, सो हे मला एक सांगायला आवडेल की मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं मिळतं त्यामध्ये एक वेगळा ग्लेज असतो. ह्याच्यामध्ये तो ग्लेज त्याच्या आतमध्ये मुरला ऍक्च्युली. सो असा बटबटीत नाहीये. हे ना असं डोळ्यात घुसत नाही. Right. सटल व्हेरी सोफिस्टिकेटेड काइंड ऑफ अ कलेक्शन की कुणीही ते घालू शकतं. कारण युजली काय होतं आपल्याला तसं वाटतं की ते चकचक आहे किंवा काय. हे बघ, हे पण आता पूर्ण असं छोटे छोटे बुट्टीज आहेत ऑल ओव्हर आणि त्याला पैठणीचा असा दुपट्टा दिलेला आहे. खूप सुंदर. तेच मोटिव्ह छोटंसं जस्ट फुल घेऊन ऑल ओव्हर. ह्याच्यात पण कलर्स आहेत अवेलेबल. Wow. आणि ह्याची पॅन्ट पण खालचं बॉटमचं फॅब्रिक पण खूप छान आहे. कॉटन सिल्क आहे. इट्स व्हेरी नाईस. मस्त. आणि ह्याच्यामध्ये आय थिंक गरम नाही होणार. युजली मार्केटमध्ये जे मिळतं त्याच्यामध्ये लगेच घाम येणं किंवा ते अगदी म्हणतो ना शरीराला चिकटतं, त्या पद्धतीचं नसणार आहे. आणि हे म्हणजे साडीच्या ऐवजी तुम्हाला जर लग्नाकार्यात जायचं असेल तर साडी नेसायची नाहीये. ह्याचा ड्रेस घालून जा, यू विल हॅव द सेम काइंड ऑफ लुक. सो दुपट्टा पण तुम्ही बघा किती क्लास दिसतोय. हा दुपट्टा तुम्ही तुमच्या इतर आउटफिट सोबत साडी सोबत वगैरे घेऊ शकता. अलीकडे ट्रेंड आहे ना की साडी सोबत शेला टाईप कॅरी करायचंय, तर मग तेव्हा पण तुम्ही यूज करू शकता. इतकं मस्त वाटतंय. हे बघ, हा पुढचा सुद्धा सिल्क आहे पैठणीवाला. नो, दिस इज चंदेरी फॅब्रिक. त्याच्यात चंदेरीमध्ये आपल्याकडे दोन मोटिव्ह आहेत. एक हा आहे, हा पिकॉक. ओके, ब्लॅक मध्ये मी मुद्दाम दाखवते कारण संक्रांत येते म्हणून. Yes. सो हे चंदेरी फॅब्रिक युजली जे मिळतं ना सॉफ्ट सिल्क मिळतं मार्केटमध्ये. त्याच्यात जी ग्लेज असते ती आपल्याला बऱ्याच वेळेला नको असते. आपल्याला वाटतं, बरोबर, हो. हे नको. सो बिकॉज दिस बेस इज चंदेरी, इट्स व्हेरी सटल. हे बघा, हे पूर्ण ह्याचे मोटिव्स आहेत. पॅरेट्स आहेत ऑल ओव्हर. खाली दामन हेवी आहे आणि हा असा योक आहे. सो दिस इज वन पीस. यातलं हे ह्याला पॅन्टला पण काम आहे. बरं, म्हणजे हे पूर्ण मोनोक्रोम मध्ये. मोनोक्रोम मध्ये मस्त. म्हणून ते दाखवलं कारण त्याला त्या पॅन्टला काम आहे. आणि हे जे आहे हे वेगळं मोटिव्ह आहे. हे पिकॉक. हा. सो टू काइंड्स, पिकॉक आणि पॅरेट. त्याचं Wow. look पण वेगळं आहे. आणि हे जे आहेत हे त्याचं जे वेगळे कलर्स आहेत तुम्ही म्हणता तसं हे शेला काइंड ऑफ. पण आता ब्लॅक आहे तो ब्लॅक नाही शेला वापरू शकत, पण बाकीचे कलर्स आपण शेला म्हणून बऱ्यापैकी घेतात. येस. वा, ओढणी बघा किती छान आहे ह्याची. खूप सुंदर. सो मोनोक्रोम इज द फॅशन करंटली की सेम कलरचा पॅन्ट टॉप दुपट्टा असं तुम्हाला मिळू शकतंय. तर तुम्ही ह्याच्यामधले हे असे डिझाईन्स निवडू शकता. हे जे आहे हे चंदेरी मध्येच पश्मिना साड्या असतात. आतापर्यंत आपण साड्या बघितलेल्या आणि शॉल्स बघितल्यात. हो. सो हे कुर्ता, त्याच्यात पण दोन पॅटर्न्स आहेत पश्मिनामध्ये, तर ते आम्ही दाखवतोय. हा आहे याचा कुर्ता, खूप हेवी आहे. दुपट्टा ह्याचा हे असा, कारण हे स्टोल हे खूप मोठे दुपट्टे नाही दिलेत पैठणी आणि पश्मिनाचे, कारण मध्ये द कुर्ताज आर ओनली सो हेवी की ते दुपट्टा शुड एनहान्स द लुक रादर दॅन ओव्हरपॉवर. त्याच्यामुळे सो हे एक काम आहे. त्याचे बॉटम आहे चंदेरी मध्येच आहे हे. त्याला पण वा. आणि हे जे आहे ह्याचं खूप काम सुंदर वेगळं कलर आहे. येस, तो कलर बघ फक्त. त्याचं काम आणखीन वेगळं आहे. तो पूर्ण भरलेला कुर्ता आणि मध्ये मध्ये त्याचा दुपट्टा आहे. हा जर बघितला तर ह्याला योक काइंड ऑफ आहे. ओ, चिनारची पानं आहेत. मस्त. टिपिकल काश्मीरी
पॅन्ट खूप छान आहे हे. ह्याचा फुल भरलेला हे बघ दुपट्टा. सो दोन्हीची स्पेशालिटी वेगळी आहे. हे बघ वा. So, पूर्ण दुपट्टा जर तुम्ही बघितला तर किती क्लास दिसतोय. हे ऍक्च्युली बऱ्याच मुलींना त्यांच्या जीन्स टॉप वरती पण ऍज अ स्कार्फ म्हणून वगैरे पण घेतात. सो त्याच्यासाठी पण हे खूप कामी येईल आणि हे खूप सुंदर कलेक्शन आहे. 2 थिंग्स हे मार्केटमध्ये मी आतापर्यंत कोणाकडे पाहिले, कारण की हे मी युजली आपण सोशल मीडियावर पाहतो, पण रिअल मध्ये घेणं, सोशल मीडियावर बरेच फ्रॉड होतात, पण रिअल मध्ये फॅब्रिकचा फील घेऊन ते खरेदी करणं त्यात वेगळी मजा असते. आम्ही फार लिमिटेड कलेक्शन दाखवतोय मंडळी. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला अजूनही यातलं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. सो हे झालं सगळं ड्रेस मटेरियल. नाव लेट्स कम टू द साडीज, जे आपलं मेन आहे, राईट? ओके. येस येस. त्याच्या आधी 2 पेंटेड ड्रेस मटेरियल 2-3 येस. आपण नेहमी कारण फुल कलेक्शन आपल्या ड्रेस मटेरियलचं एरवी असतं, जे व्हिडिओ मध्ये दाखवतो, पण विल जस्ट शो लिमिटेड वन्स, लिमिटेड पीसेस, कारण लग्नाचं हे आहे म्हणून हळदीच्या साठी आता हा तयार केलाय. वा. सो हा एक जर तुम्ही बघितला तर हा सगळा हँड पेंट केलेला आहे. मला एक सांगायला आवडेल की बऱ्यापैकी ह्यांचं जे कलेक्शन आहे ते तुम्हाला इथे हे स्वतः हँड पेंट करतात, त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला इथे कलेक्शन खूप ऑथेंटिक पद्धतीने खरेदी करता येणार आहे. आणि फॅब्रिकही खूप कमाल, आणि त्याच सोबत असा दुपट्टा. हे सेलिब्रिटी स्टाईल म्हणू शकतो एक साधारण आपण. हो हो. कारण आता त्याचं दॅट इज मोर ऑफ अ ट्रेंड की हेवी मधलं पण मोनोक्रोमॅटिक घ्यायचं. आता हे हळदीला ऑर्गॅन्झा इज इन ट्रेंड, राईट. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपल्याकडचे हे जे आहेत हे आपण कापड बनारसीचं कापड असतं, बनारसच असतं, कॉटन सिल्क असतं किंवा रॉ सिल्क असतं, आणि त्याच्याबरोबर बनारसी आपण ऑर्गॅन्झा दुपट्टे वापरतो आणि आपण हे डाय करून घेतो. सो देयर इज नॉट अ डिफरन्स इन द शेड. वाव. सो हे सेट क्रिएट केलेले आहेत. मस्त. सो मंडळी, आपण जो आधी एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रेस मटेरियल्सची बरीच मोठी व्हरायटी दाखवली होती. रॅदर प्रत्येक महिन्याला म्हणण्यापेक्षा दर 15 दिवसाला कलेक्शन थोडं चेंज होत राहतं, त्यामुळे आधीच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही पाहिले ते मिळेलच असं नाही, पण मी रेफरन्ससाठी म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता असं सांगण्याचा प्रयत्न करतेय. अगेन हा मल आहे. नाईस. ह्याच्यावरती वर्क, सगळं वर्क आहे, खूप एम्ब्रॉयडरी आहे, आणि ह्याचा दुपट्टा इज ऑर्गॅन्झा आणि पूर्ण पेंटेड आहे. हे रिस्टॉक झालेलं आहे. सो जस्ट शोइंग, लास्ट टाइम दाखवलं होतं, लास्ट टाइम आपण ह्यातले काही वेगळे कलर्स घेतले होते. हा सेम पीस अशा थोडासा वेगळा येणार आता, अगदी, हो. वर्क असल्यामुळे, कारण तो पीस बऱ्याच लोकांनी मागितला होता. तर दिस इज समथिंग सिमिलर, नॉट एक्झॅक्टली द सेम एज लास्ट टाइम, पण थोडंफार सिमिलर आहे, तर व्ह्युअर्सना आपल्याला बघता येईल. सो हे पूर्ण हँडवर्क हाताचं काम आहे आणि त्याच कलर शेड्स वापरून हे पेंटिंग केलेलं आहे. सो हे आपण क्राफ्ट करून घेतो. दीज आर ऑल क्राफ्टेड ड्रेस मटेरियल्स. व्हेरी नाईस. ह्यातले जे आहेत हे खूप सुंदर. सो ताई, कोणत्या साडीपासून आपण सुरुवात करतोय? मी नेसले त्या साडीपासून सुरुवात करूयात. ओके, ग्रेट. ही जी आहे ही टिश्यू मधली साडी आहे. ऑर्गॅन्झा काइंड ऑफ फॅब्रिक आहे आणि ह्याच्यावरती हे छोटे छोटे बुट्टे एम्ब्रॉयडरी केलेले आहेत. नाईस. ओके. आणि त्याची खासियत आहे त्याचा पल्लूवरती लखनवी स्टाईल केलेला आहे. अरे वा. ओके. ह्याला बॉर्डर येणार, माहेश्वरी काइंड ऑफ बॉर्डर येणार ह्याला, आणि हे घिच्याचं ह्याला पल्लू आहे. असाच ह्याचा ब्लाउज पीस असतो, पण मी दुसरा घातलेला आहे आपल्या स्टुडिओ मधलाच दाखवायला की यू कॅन ऑल्सो डू अ कॉन्ट्रास्ट. ओके. बरं. आणि असेच ह्याच्यामध्ये सगळे कलर्स अवेलेबल आहेत. त्यातला अजून एक कलर बघू, बाकीचे कलर्स आहेत आपल्याकडे स्टॉक मध्ये आणि सेम कलर मध्ये पण मिळणार. वा. ओके. सो हे सगळे ह्यात पेस्टल्स येणार. अच्छा. पिंक, पीच, ॲक्वा ब्लू, स्काय ब्लू, व्हाईट पण येणार ह्याच्यामध्ये. मस्त. हे सगळ्याचं ब्लाऊज दाखवते मी. ओ येस. घिच्या काइंड ऑफ ब्लाऊज आहे. नाईस. खूप छान आहे ही पण साडी. आणि साधारण काय किमतीत जातात? ह्याची साधारण एक 3200 वगैरे प्राइस जाते. 3200. बरं. हे बघ. वाव. ही ऑल ओव्हर विविंग मधली. आता फंक्शन्स आहेत लग्न सराईच्या दृष्टीने. हाईट बघ साडीची, तू हाईट जर क्लास वाटते. पण हे हा पल्लू आहे, टॅसल्स आहेत आणि बॉर्डरलेस साडी म्हणू शकतो आपण. म्हणजे बॉर्डर आहे त्याला जरीची, पण तरी टिपिकल अशी काठ किंवा बॉर्डर नाहीये या साडीला, त्यामुळे खूप मस्त. त्याचा ब्लाऊज बघ, त्याचा ब्लाऊज असा वेगळाच येणार. मस्त. ह्याची काय किंमत जाते? ह्याची पण सेम रेंज जाणार. बरं. आता ही जी आहे, दिस इज अ सरप्राईज थिंग. ह्या साधारण आहेराला द्यायला घ्यायला किंवा आपण पण छोट्याशा फंक्शनला, इव्हन छोटी पूजा आहे, छोटं हळदी कुंकू आहे, किंवा इव्हन लग्नाच्या छोट्या विधींना गेस्ट म्हणून गेलो तर करता. ही पण टिश्यू मधली साडी आहे, डिजिटल प्रिंट आहे आणि ह्याच्यावर ऑल ओव्हर आरी आणि आरसाचं वर्क आहे. सो थोडी फॅन्सी आहे. राईट. आणि ह्याची किंमत जर मी सांगितली तर ही 2200च्या रेंजची. वा. 2200 ब्लाऊज पीस येणार. मस्त. ही परत टिश्यू मधली आहे, वर्क आहे ह्याच्यावर. दिस इज सुपर प्रिटी. वर्क किती छान केलंय. म्हणजे आरी वर्क प्लस थ्रेड वर्क आहे. आरी वर्क प्लस थ्रेड वर्क. मस्त. आणि या साडीला ना मेन
लेस लावण्यात आलेली आहे. साडीला लेस असलेली जी म्हणजे लेस असलेली साडी सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे ना, बऱ्याच महिलांना मुलींना हवी आहे. आणि ह्याच्यावरचे जे बुट्टी आहेत म्हणजे मोटिव्स म्हणू शकतो ते पण कम्प्लीट हँडवर्कचेच आहेत. सो विच इज अ व्हेरी म्हणजे USP म्हणू शकतो साडीची ना. आणि मेन ही हळदीसाठी पण किती क्लास दिसेल. आणि याच्यामध्ये रंग आहेत अवेलेबल. प्लेन ब्लाउज पीस येणार आणि ह्याची प्राइस ऐकाल तर युल बी सरप्राइज. ही फक्त 2000 रुपयाला आहे. ही 2000 रुपयाची आहे. म्हणजे अगेन आता मुलींच्या कॉलेजमध्ये ते डेज येणार आहेत ना, ट्रेडिशनल डे वगैरे, तेव्हा नेसून जाण्यासाठी म्हणून अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. खूप छान आहे हे पण. आता हे बघ, हे टिश्यू मधलं आहे. कोटा काइंड ऑफ त्याला विविंग आहे. चेक्स ऑल हो, ओव्हर. yes. दिस इज टिश्यू फॅब्रिक. कारण आज आपण थोडे फॅन्सीज बघतोय. Right. आणि हे बघ, काम बघ. ह्याच्यावरती पण अगेन खूप मस्त असं नाजूक काम करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यावरती जे बुट्टी आहे ते पण तुम्ही बघू शकता. खूप ह्याला मस्त वाटतं. गोटापट्टी गोटापट्टी, येस. बीडवर्क पण आहे. थोडस जरदोसी पण आहे. आणि साडीच्या ही खालची बाजू असेल ना खालची साडीची. बाजू आणि वरची बाजूला ऑल्टरनेट त्याच्यावरती हे असं आहे. Wow. शोल्डरवर असं येणार. मस्त. आणि मग खाली अशा थोड्या डिस्टन्स वरती हे असे एकदम बॉर्डरला. पेस्टल टोन आहे पण काय क्लास दिसते ना ही पण साडी. ह्याची काय किंमत जाते? याची साधारण 3,500च्या आसपास जाते. 3500च्या आसपास. ओके. आता हे जे आहे हे बनारसी कलेक्शन. वाव. लग्न आहे. हा, लग्नाच्या पण season. बनारसी म्हटलं ना तर युजली मुलींच्या मनात असं येतं की खूप हेवी होऊन जातं है ना, म्हणजे ते परत परत वापरता येणार नाहीत अशा साड्या असतात. पण आय थिंक अशा पद्धतीच्या साड्या ही लाईट वेट पण जाणवतीये, हेवी नाहीये आणि मेन सुटसुटीत आहे काम. आणि प्रत्येक बनारसी साडीमधलं एक खास गोष्ट म्हणजे ती नोटीस करायची असते, डिझाईन्स फार युनिक असतात आणि ताईंकडे नेहमी तुम्हाला नवीन डिझाईन्स मिळतील. सो ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला पक्षी आणि असं पानांचं फुलांचं डिझाईन पाहायला मिळणार आहे. हे विथ हेवी पल्लू. हेवी पल्लू. ह्याला ब्लाउज पीस येणार. रनिंग ब्लाउज पीस असणार आहे. मोनोक्रोम मधला. मस्त. बॉर्डर येणार. सो हे कसं नेसायला बऱ्या पडतात अंगावर. आणि ह्या मेन ना हाईटला भरपूर असतात. कारण Yes. हल्ली काय होतं, हाईट साडी घेताना कायम त्याची उंची बघायची. अगदी, हो. So, म्हणजे कसं कुठल्याही हाईटच्या लेडीजना ते कम्फर्टेबल होईल. त्याच्यामुळे दॅट इज वन थिंग विच यू ऑलवेज हॅव टू पे अटेन्शन. त्याची काय किंमत होती साडीची? त्याची साधारण एक 4,600 4,700ची आहे रेंज. बर. आता ही बघ, ही क्रेप काइंड ऑफ आहे. बनारसीच आहे. ओके. आता ह्याचं बॉर्डर बघ, झुमका ओ बॉर्डर. हे झुमका नाही. सो पैठणीमध्ये जसं झुमका बुट्टी ट्रेंड करत होती, चंद्रकोर ट्रेंड करत होतं, तर तुम्ही बघू शकता ही बिंदी, झुमका, कानाचं जे वेल असतं त्या पद्धतीचं तुम्हाला इथे सगळं हे दिसेल. आणि ह्याचं काठ बघा किती छान ग्लॉसी आहे. सॅटिन दिलंय त्याला काठ. मस्त. आणि ह्याला अजून एक गोष्ट, ह्याला सोनारूपा म्हणतात. सोनारूपा, हा. Silver आणि golden. ऑल्टरनेट. Yes. सो इव्हन इफ यू हॅव ह्याच्या वरची बॉर्डर अशी छोटीशी नाजूके घेतली तर, आणि खाली बॉर्डर ही मोठी येणार. खूप सुंदर साडी आहे ही. म्हणजे ह्याचा पदर मला मंडळी खूप आवडलाय. द रिझन इज की तुम्ही जर बघितलं जवळून तर ह्याच्या पदरावरती पण जे काम आहे ते इतकं रेखीव आणि इतकं सुंदर दिसतंय, ते खूप क्लास दिसतंय. काय किंमत जाते या साडीची? ह्या साडीची किंमत साधारण एक 6च्या आसपास जाते. ओके. बर. अच्छा, ही दाखवायची. ओ हे किती मस्त आहे. मला हे बॉर्डर वरचं जे काम आहे ना ते छान दिसतं. पक्षी आहेत पक्षी सगळे. आहेत. हा, म्हणजे टिपिकल फुलं पानांची डिझाईन नसून काय वेगळं. तर आता युजली काय झालंय ना, एवढे व्हिडिओज लोक पाहत असतात, त्यांना असं असतं की प्रत्येक साडीमध्ये युनिक काय. तर माझ्या मते हे बघा, हे बॉर्डर ना मी असं ठेवून दाखवते. सो हे तुम्ही बॉर्डर बघू शकता. पक्षी, झाड आणि त्याचसोबत त्याच्यावरच्या फुलांचं जे काम आहे ते इतकं सुंदर दिसतंय. आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला ही अशी वेल दिसणार आहे मस्त. ही साधारण 5,000च्या आसपास आहे साडी. बर. आता हा जो प्रकार आहे जॉर्जेट, हे बघ, हे आणखीन वेगळं. परत मस्त. सोनारूपा आहे. अच्छा, हे खालती ब्लाऊज पीस आहे ना त्याचं? त्याचा खाली ब्लाऊज पीस आलाय. हा. हा पल्लू. आणि ह्याचं काम बघ, दिस फॅब्रिक बघ, दिस इज लाईक जॉर्जेट. आणि हे बघ, हे पक्षी गोल्डन सिल्वर मधले. मस्त. खूप सुंदर आहे. हे अशा साड्या सिरियल्स मध्ये खूप नेसल्या जातात ना, सेलिब्रिटी स्टाईल. येस. ह्याची काय किंमत जाते या साडीची? याची साधारण एक 6,500च्या आसपास जाते. बर. आता हे बघ, पिचवाई. ह्याला का पिचवाई आहे त्याचं ना ब्लाऊज पीस पण आपण दाखवूयात. इतका युनिक आहे. पहिले साडी, हे ट्री ऑफ लाईफ घेतलंय त्यांनी. Okay. मोटिव्ह जे ट्री ऑफ लाईफ असतं. आणि ना ह्याच्यावर हे बघ, हे छोटे छोटे सगळ्या गाय आहेत. गाय वासरू पिचवाई स्टाईल. ओ. ओके. सॉफ्ट सिल्कच आहे फॅब्रिक. आणि याचा ब्लाऊज पीस खूप युनिक आहे. दाखवते श्वेता? आणि हा याचा ब्लाउज पीस. हे जे आहे हे बॅकला येईल. अरे ती प्रॉपर पिचवाई आर्ट आहे. येस. किती मस्त. आणि हे स्लीव्स वर येणार. लोटस वरती गाय. मस्त.
प्रत्येक साडी युनिक आहे. आय थिंक हे सगळे बुटीक पीसेस आहेत मंडळी, हे कुठे बाहेर मार्केटमध्ये इझिली मिळणार नाही. अरे वा, किती छान पेस्टल शेड आहे. मशरू सिल्क. वा, मशरू सिल्कचे वन पीसेस मी स्वतः वापरून पाहिलेले आहेत. गरम होत नाही, फॅब्रिक आपोआप थंडच असतं. त्यामुळे फंक्शनला वगैरे गेलात, थंडीत जरी वेडिंग मध्ये जात असाल तरी सुद्धा अशा हेवी साड्या नेसल्या की थोडंफार तरी गरम होतं. तर अशा फॅब्रिक मध्ये गरम होणार नाही. आणि ह्या फॅब्रिक मध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे की हे लॉंग लास्टिंग फॅब्रिक आहे, सस्टेनेबल फॅब्रिक पैकी एक आहे. त्यामुळे ह्याचा वापर तुम्ही वर्षानुवर्ष केलं तरी त्याला काहीही होत नाही. आणि ह्याचं कसं आहे, आपण ह्याचे डार्क कलर्स येतात, लाईट कलर्स येतात. तर आपण आत्ता व्हिडिओमध्ये एक हा अगदी ही पेस्टल शेड दाखवतोय आणि एक ब्रायडल ब्लड रेड दाखवतोय, पण बाकी पण आहेत आपल्याकडे. सो आता दाखवायला असं की दोन्ही कलर टोन्स मध्ये येतात. ओके, सो पेस्टल टोन एक, म्हणजे ज्या मुलींना लग्नामध्ये हे नेसायचं नाहीये, म्हणजे लेहंगा घालायचा नाहीये, त्यांच्यासाठी पेस्टल घेऊ शकता. तिथनं दाखव. ही बघ आता, आय थिंक यू नीड टू ओपन. हे बघ, हे बघ, ही प्रॉपर ब्रायडल सिंदुरी रेड जो असतो. Yes. हा टोमॅटो आहे. सिंदुरी अजून एक. हा ब्लाउज पीस आहे का त्याचा? Yes, तो ब्लाउज blouse पीस इतका मोठा, खूप मोठा ब्लाउज पीस आहे हा. कसलं भारी. हे ऍक्च्युली आता अलीकडे असे फुल स्लीव्हचे वगैरे ब्लाऊज शिवतात, त्या पद्धतीने शिवता येऊ शकतं. आणि हे त्यांनी पिचवाई काइंड ऑफ लोटस घेतलंय बघ परत. लोटसचं मोटिव्ह बघ. आणि हे सिल्वर जर वापरली आहे त्या रेड वरती, ते इतकं क्लास दिसतंय, उठून दिसते एकदम. आणि या साड्या ना पुन्हा पुन्हा वापरल्या जाणार आहेत. त्या असं नाही की एका फंक्शनला वापरलं आणि ठेवून दिलं. दिस इज ब्रायडल. ब्रायडल असेल, एखाद्या विधीसाठी वगैरे जर नेसायची असेल. रेड पण असं मला स्वतःला प्रचंड लाल रंग आवडतो. सो कुठल्याही फंक्शन मध्ये घरातलं कार्य असेल तर एखादी लाल साडी ही आपण नेसतो अगदी. तर त्याच्यासाठी दिस इज अ गुड टू गो ऑप्शन. ह्याच्यामध्ये आपल्याकडे रेडचे शेड्स ऑफकोर्स नो टू पीसेस आर अलाइक. म्हणजे तू जर म्हणालीस यातलं पिंक द्या तर तसं नाही मिळणार. ओके, थोडं वेगळं मिळणार. डार्क पिंक मध्ये मिळणार, मरून मध्ये मिळणार, पण मोटिव्ह वेगळे असणार. फॅब्रिक इज गोइंग टू बी द सेम. ओके. आणि काय किमतीत जातात ह्या साड्या? ह्या साधारण आपल्या 750च्या आसपास जातात. डिस्काउंट्स आहेत ना आपल्याकडे. सो आपण अगदी मिनिमम रेंज ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तेवढ्या त्या रेंज मध्ये मिळतात. मस्त ऑफर्स असल्यामुळे आता काही साड्यांवरती पण आपल्याकडे ऑफर्स आहेत. ते पण मी सांगू इच्छिते की अप टू 10% ऑफ आपण साड्यांवर पण, सिलेक्टेड साड्यांवर ठेवलेले आहे. अरे वा. तर मंडळी, त्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे तर 20 डिसेंबर 2025 पर्यंतच ऑफर असणार आहे. तुम्ही जर घर बसल्या खरेदी करताय तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही जेव्हा कॉल करणार तेव्हा कोणकोणत्या साडीवरती डिस्काउंट आहे ते तुमच्या लक्षात येईलच, किंवा स्टोअरला भेट दिली तर तुमच्यासाठी सोयीस्कर आहे. सो लेट्स कम टू द हँड पेंटेड सेगमेंट नाव, कारण की तुमचं USP आहे. आपण जे व्हिडिओजची आपली सुरुवात केली होती ती हँड पेंटेड पासून केली होती. हँड पेंटेड आपण हँड पेंटेड करतो, म्हणजे आपण हँड पेंटिंग प्रॉपर डिझायनिंग इथे बसून करतो. आधी आपण डिजिटली ड्रॉ करून बघतो की ते ऍक्च्युअल डिझाईन दिसेल कसं साडी, आणि ते तुम्ही स्वतः करता. काय दिसतात. बरं, मग ते डायरेक्ट फ्री हँड आम्ही इथे बसून आपलं पेंटिंगचं काम सगळं इथे बसून होतो. ओके, आता मी पारिजात मधलं एक नवीन व्हेरिएशन केलेलं आहे. पारिजात आपलं जे असतं की पल्लू हेवी आणि मग दोन्ही काठांवरती डिझाईन आणि मध्ये कुठेतरी फुलं, पारिजातचा सडा पडल्यासारखा, किंवा एक डिझाईन आपण बघितलं की ज्याच्यावरती वेल होता पारिजातचा, म्हणजे फांद्या आणि पानं. आणि हे जे केलं आहे हे बंच, अख्ख्या साडीवरती आपण बंच टाकलेले आहेत पारिजातचे आणि त्याचे लीव्स केलेले आहेत आणि त्याच्या कळ्या, मोहर हे सगळं ऍड केलेलं आहे आपण. आणि हे सगळं प्रॉपर डिझायनिंग आपण इथे केलेलं आहे बसून. किती मस्त. ह्या सगळ्या मुलींच्या हातामध्ये कला आहे असं 101% म्हणू शकतो. बघा, खूप सुंदर पद्धतीचं डिटेलिंग आहे. जसे फ्लॉवर्स दिसतात त्या पद्धतीचे, त्या आकाराचं. आपली खासियत आहे की पारिजात हे पारिजात सारखंच दिसतं, तगरी सारखं दिसत. आपल्याकडे सगळे जे रिअल फ्लॉवर्सचे डिझाईन्स आहेत ते ऍक्च्युअल साईज ठेवतो आपण, ती आपली खासियत आहे. आणि हे जे आपलं सिग्नेचर कलेक्शन हँड पेंटेड, येस, विथ सिल्क मार्क. विथ सिल्क मार्क. सो इथे तुम्हाला दाखवू इच्छिते मी की हे बघा, इथे तुम्हाला सिल्क मार्क दिसणार आहे. सो सिल्क मार्कची साडी म्हणजे कम्प्लिटली सिल्क पासून तयार केलेली, आणि महत्वाचं म्हणजे असं मार्क गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनंच दिलं जातं. त्यामुळे ऑथेंटिक पद्धतीची सिल्क मार्कची साडी तुम्ही, म्हणजे सिल्कची साडी घेताना जेव्हा कोणी तुम्हाला म्हणतं की आम्ही प्युअर सिल्कची साडी घेतोय, सिल्क मार्क आहे की नाही ते तपासा आणि मगच ती विकत घ्या. अरे वा, कमळाची डिझाईन. हे ऍक्च्युली पिचवाई टाईप आहे, पण कमळ किती छान उठून दिसतायत. हे मस्त. आणि हे सगळं काही हे तुम्ही हे करून घेता, राईट? हे सगळं आहे, हे वर्कशॉप मध्ये होतं. फॅब्रिक पेंटिंग जे आहे ते आम्ही इथे स्वतः करतो. आणि जे आता त्याच्यामधला डिफरन्स आहे की फॅब्रिक पेंटिंगचे कलर्स, जे आता श्वेताने नेसली आहे साडी किंवा आता जी पारिजातची दाखवली, जी मी साडी घातली आहे ना, त्याच्यामध्ये आता बहावाचा पॅटर्न आहे. याच्यामध्ये कस्टमायझेशन होतं आपल्याकडे की हे मी दोन्ही साईडला केलेलं आहे. सो तुम्हाला जर स्कर्ट बॉर्डर हवी आहे किंवा पल्लू हेवी हवाय, ब्लाऊज वरती हेवी वर्क हवाय आणि साडीमध्ये कुठेतरी हवाय, सो
सो हे सगळं आपण कस्टमायझेशन करतो, कारण की हे सगळं पेंटिंग आपण इथे बसून करतो. ओके. त्याला जर हात लावलास तर ते कळतं की हे जे कळतं. आहे हे फील होतं. हा, आणि right. हे जे आहे हे सिल्क कलर्स असल्यामुळे हे फील नाही होत. पण हे हा. तुम्ही ह्याचं शेडिंग जर बघाल तर हे तुम्हाला लक्षात येईल की हे हँड पेंट आहे. हो येस. ते रंग ना ऍक्च्युली पाण्यासारखे असतात, म्हणून खूप छोटं छोटं डिटेलिंग करता नाही येत, कारण इतकं त्याची कन्सिस्टन्सी पातळ असते की ते रंग एवढ्या ह्याच्यामध्ये आपण त्याचे डिझाईन्स करू शकतो. जे फॅब्रिक कलर्स असतात त्याच्यामध्ये पाहिजे तितकं आपण छोटं डिटेलिंग करू शकतो. सो दॅट इज द मेन डिफरन्स. म्हणून बऱ्याच वेळेला लोक विचारतात की हँड पेंटेड पण हे हात लावून कळत नाही. हा. का कळत नाही? कारण हे तुम्ही बघितलं तर ह्या साडीला प्रत्येक ठिकाणी असे एजला तुम्हाला होल्स दिसणार, जे फ्रेम मध्ये अडकवले Yes. पूर्ण हो. पेंट केलेली आहे. ऑफ व्हाईट क्रीम कलरचं 6.5 मीटरचं थानमधनं पीस कापून ही साडी तयार होते राईट फ्रॉम स्क्रॅच. वाव. आणि हा त्याचा ब्लाऊज पीस. प्रत्येक साडीच्या ब्लाऊज पीस वरती हाताला काम येईल किंवा मग बॅकला जे आपण इथे करतो त्याच्यामध्ये कस्टमायझेशन करू शकतो. बट प्युअर सिल्क मध्ये प्रत्येक साडीच्या स्लीव्ज वरती काम येईल. आणि प्युअर सिल्क मध्ये नेहमी कलेक्शन चेंज होत राहतं, राईट? येस येस. डिफरंट डिझाईन, डिफरंट शेड, सिंगल डिझाईन, सिंगल पीस, वन पीस. अरे वा, किती मस्त. म्हणजे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे तर पूर्ण. सो नेक्स्ट टाइम जर कोणी सांगितलं हा एक्झॅक्ट पीस पाहिजे तर नाही तसं होत मिळणार. नाही. म्हणजे मला हे ऑडियन्सला सांगायला इच्छा होतीये, कारण काय होतं अगं, प्रत्येक वेळेला लोक म्हणतात की नाही तो जो व्हिडिओ मध्ये दाखवलेला पीस, हा जर पीस गेला तर आम्हाला सेम टू सेम देणं खरंच पॉसिबल नाही होणार, कारण हाताचं काम आहे. सो देयर इज गोइंग टू बी सम काइंड ऑफ अ डिफरन्स, कारण कारिगर वेगळे असतात. बरोबर. आता माझ्या हाताचा फरक वेगळा, मी फुल काढते ते वेगळं, ती फुल काढते ते वेगळं, बाकीची टीम काढते ते वेगळं, आणि हे वर्कशॉप मध्ये वेगळे आर्टिस्ट काम करतात. सो त्याच्यामुळे तो फरक येणार. अगदी. सो ह्या सगळ्या साड्यांवरती पण डिस्काउंट आहे की लिमिटेड साड्यांवरती आपण डिस्काउंट देतो? हाऊ इज इट? लिमिटेड साड्यांवरती डिस्काउंट आहे. Okay. सिल्क मधले सिलेक्टेड पीसेस वरती पण आपण देणार आहोत, पण ते बरं. कोणते त्याच्यासाठी ऑडियन्स पीपल नीड टू कनेक्ट विथ अस. ग्रेट. तर मंडळी, हे तर आम्ही एक्सक्लुझिव्ह कलेक्शन दाखवलं, पण इथे जर तुम्ही बघितलं तर आहेरासाठी म्हणून तुम्हाला इथे बऱ्यापैकी कलेक्शन पाहायला मिळेल. ताई, ह्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या साड्या आहेत? आपल्याकडे जामदानी आहे, आपल्याकडे हे बघ पटोला काइंड ऑफ, हे सगळे सॉफ्ट सिल्क आहेत. हे विविंग मधले आहे वेगवेगळे, हे विविंग मधले, ऑर्गॅन्झा विथ हँडवर्क आहे, प्युअर सिल्क आहे. बेसिकली सगळी व्हरायटी आहे. हे आरी वर्कचं टिश्यू आहे, ऑर्गॅन्झा विथ एम्ब्रॉयडरी आहे, हे दुसरं टिश्यू विथ एम्ब्रॉयडरी, कॉटन लिनन विथ एम्ब्रॉयडरी, सॉफ्ट सिल्क आहे. हे टिश्यू मधले आहेत, माहेश्वरी बॉर्डर. हे मी नेसले त्यातलाच सेम पीस मी म्हणाले होते मगाशी अवेलेबल तसा. हे क्रश मध्ये आहे, क्रेप मध्ये आहे. ही आपली लाडकी जास्वंदाची साडी, ही खूप आवडते सगळ्यांना, त्यात कलर्स आहेत. हे पण सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण हँडवर्क आहे, हँड पेंटेड आहे, ऑर्गॅन्झा आहे, विविंग. हे काही पीसेस आहेत, अजून पण भरपूर द्यायला गेलंय. प्राइस रेंज जी साधारण 1500 पासून सुरू होते अप टू 5000. 1500 to 5000. सो ह्यातलं पण कलेक्शन बऱ्यापैकी तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला स्टोअरला व्हिजिट करावं लागणार आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत द डिझायनर पॅलेट बाय प्राची या ब्रँडला, आणि त्यांच्याकडे आता 1 महिनाभर म्हणजे 20 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांच्याकडे ऑफर सुद्धा असणार आहेत. तर त्या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता. बरं ताई, मला विचारायचं आहे की स्टोअर व्हिजिटचे टायमिंग्स काय आहेत आपले? स्टोअर व्हिजिट आहे 11 AM to 8 PM, सकाळी 11 ते रात्री 9, रात्री 8 वाजेपर्यंत आहे. सोमवार ते शनिवार वेळ आहे. रविवारी पण असतो आपण. रविवारी फक्त फोन करून या, म्हणजे मग स्पेसिफिकली मला भेटायचं असेल तर फोन करून या, मी येऊन थांबीन. ग्रेट. म्हणजे प्रायर अपॉइंटमेंट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लांबून येताय, फोन करून आलात तर तुमच्यासाठी सोयीस्कर असणार आहे. ताई, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स, 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि मंडळी, तुम्ही सुद्धा इथे जर खरेदीला यायचा विचार करत असाल तर मग आवर्जून या. कलेक्शन खूप युनिक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे यंदा तर त्यांनी कुर्तीज आणि ड्रेस मटेरियल्स पण लॉन्च केलेले आहेत. सो काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं पाहण्याचा आजचा आपला प्रयत्न होता. खरेदीला यायचंय तर कुठे यायचं? आता आम्ही आहोत पुण्यातील कर्वेनगर या एरियामध्ये. इथे आल्यानंतर तुम्ही कोणालाही पोटनीस परिसर विचारायचं, तिथेच ग्राउंड फ्लोअरला द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं स्टोअर दिसेल. आणखीन एक महत्त्वाचं लँडमार्क म्हणजे गिरिजा शंकर विहार असं इथे एक सोसायटी आहे. त्याच्या गेट नंबर 4च्या अगदी अपोजिटला द डिझायनर पॅलेट बाय प्राची तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गुगल मॅप्सवरती द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं टाकलं तरी सुद्धा यांचं गुगल मॅपचं लोकेशन इझिली ॲक्सेसिबल आहे. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू ॲन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.